नवापूर तालुक्यातील वडफळ येथे प्राचीन आदिमाता देवीच्या मंदिरात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे। ही यात्रा तब्बल 5 दिवस चालणार असून महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांमधून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावत आहेत। आदिमाता देवीचे हे मंदिर प्राचीन काळापासून परिसरातील प्रमुख श्रद्धास्थान मानले जात आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते। यावर्षी देखील यात्रेदरम्यान मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। देवीची विशेष पूजा, आरती, धार्मिक विधी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे संपूर्ण वडफळी गावात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतंय। यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समितीने विशेष नियोजन केले। मंदिराचे अध्यक्ष अजित वळवी, उपाध्यक्ष गोपाल वळवी, सचिन किरण वळवी, धर्मसिंग वळवी, सहसचिव सुनील वळवी, खजिनदार सत्रपाल वळवी यांच्यासह सोनुदास वळवी, सुभाष प्रसावे, माजी सरपंच सत्यपाल वळवी, सुजित गावित, निर्मला वळवी, लक्ष्मी वळवी, सागर वळवी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी यात्रास्थळी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। मंदिर ट्रस्टी आणि विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे तसेच पोलीस प्रशासन यांच्याकडून त्यावर सतत नजर ठेवली जाते। तसेच संपूर्ण यात्रेचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणही करण्यात येते, ज्यामुळे सुरक्षेची पातळी अधिकच मजबूत करण्यात आली आहे। याशिवाय यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी 4 चाकी व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अन्य आवश्यक सोयी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येते। सत्या जय जयकार। आज ये वडफळी गाव नवापूर तालुका गुजरात महाराष्ट्र हदीवे खूब सुंदर है ने जत्रोपुराय रोयलो है। आदिमाता मंदिर है। आज आदिमाता मंदिर खूब पुरातन मूर्ति है आणि हे खूब काही पुरातन है ने ही जत्रोपुराय रोयलो है। तर या जत्रा लहने का जो आयोजक है जो किरण दादा आणि या गाँव में ने स्वयंसेवक है आणि या गाँव में ने खूब अखाई जी मदत पोली है और मदत को रोयला है और बोलो सुंदर जत्रोपुराय रोयलो है। कया जत्रा कोहीच गोठी है ने कमी नहीं है का जो व्यापारी है यहाँ भी सुविधा है आने जो यात्रा येणार है यहाँ भी एकदम अख्खी व्यवस्था कोली है। यही जेवणा भी व्यवस्था है आने त्या रोहिना व्यवस्था है, पाया व्यवस्था है, लाइटी व्यवस्था है और अख्खी गोठी है नहीं खूब सुंदर है ने सुविधा कोली है। आने जो वाहन भी है कादो भी दूर दूर ने त्याची जो वाहन है ने का CCTV कॅमेरा है ने आखा गाँव में लागले है। कोई गोठी है नहीं तकलीफ नहीं है और एकदम है ने सुंदर है ने ये यात्रा बरं रोयली है। तर ही यात्रा आज 22 तारखेपर्यंत है नहीं दादा 22 तारखेपर्यंत है। तर हे माताजी है ने दर्शनालय यहाँ जो है आणि गुजरात में ने महाराष्ट्र में ने ये सरहदी उज है। तर आखा है ने दूर दूर ने भक्त खूब संख्या की है ने येल्ला भी है और खूब संख्या के अजून येना बाकी भी है और 22 तारखे लोग है ना वो यात्रा है ने है। तर दूर दूर ने है ने जातुले बहाबो ही बाठा भक्त बाठे यहाँ जो जे आने खूब सुंदर व्यवस्था कोली है। जो आयोजक है बाठा यहाँ जो जे बाठा जय माताजी जय माताजी जय माताजी। एकूणच वडफळ येथील आदिमाता देवीची यात्रा धार्मिक उत्साह, शिस्तबद्ध नियोजन आणि आधुनिक सुविधांच्या जोरावर यंदा विशेष ठरत असून पुढील काही दिवस हा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे।
सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावी, नवापूर.